195वी जयंती साजरी. जिल्हा परिषद माध्यमिक प्राथमिक शाळा डोलाखेळ येथे साजरी. आज आपण पाहणार आहोत शिक्षण, समानता आणि समाज परिवर्तनाची मशाल पेटवणाऱ्या थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाची बातमी. भारताच्या सामाजिक व शैक्षणिक इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे योगदान अमूल्य आहे. 3 जानेवारी 1831 रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला व शिक्षिका ठरल्या. समाजातील महिलांना शिक्षणापासून दूर ठेवले जात असताना त्यांनी शिक्षणाचा दिवा प्रत्येक घरात पोहोचवण्याचा संकल्प केला. 1948 साली पुण्यात मुलीसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी इतिहास घडवला. बालविवाह, जातीय भेदभाव, स्त्री अन्यायाविरोधात त्यांनी निर्भीडपणे लढा दिला. आज महिला डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, शिक्षक म्हणून पुढे येत असतील तर त्यामागे सावित्रीबाई फुले यांनी लावलेली ज्ञानज्योत आहे. याच विचाराचा वारसा पुढे नेत जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा डोलाखेळ येथे सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक राजेश पेटकर उपस्थित होते. यावेळी गोविंद गायकी सर, गणेश अढाऊ सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच गावातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करत स्त्री शिक्षण, सामाजिक समानता आणि महिलांच्या सक्षमीकरणावर आपले विचार व्यक्त केले. या जयंती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि महिलांमध्ये शिक्षणाबाबत जागृती निर्माण झाली असून सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही किती महत्त्वाचे आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवर, महिला व ग्रामस्थांचे आभार प्रदर्शन गोविंद गायकी सर यांनी केले. सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेला शिक्षणाचा मार्गच खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचा मार्ग आहे. त्याच्या विचारावर चालत शिक्षणाचा दिवा प्रत्येक घरात पोहोचवूया. मित्रांनो, अशीच सामाजिक, शैक्षणिक आणि स्थानिक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. जय शिक्षण, जय सावित्रीबाई फुले. त्या गोष्टी आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने, शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने शिक्षक आणि पालक यांचा समन्वय असणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या समन्वयाचा तर आपल्याला मुलं चांगले घडतील. आपण एवढं कष्ट करतो त्यांच्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आणि आपण झालं तर ते मुलं चांगल्या मार्गाला लागले पाहिजे असं आपल्याला वाटते. म्हणून आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून सरांना मी विनंती करतो की आपण सर्वजण आपल्या मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी आपण सर्वजण नक्कीच प्रयत्न करू. स्कॉलरशिप